नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजपासून आपण एका नव्या सिरीजला सुरुवात करत आहोत. तुम्ही काल आणि परवा दिवशी जर पाहिलंच असेल की पोलीस भरतीची चर्चा चालू आहे आणि 5 मार्चपासून फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पेपर होणार आहेत ते देखील सांगण्यात आलेलं आहे. तर आज आपण जे पोलीस भरतीचे पेपर आहेत ते पाहण्यास सुरुवात करणार आहोत. आज आपण मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीचा 2023मध्ये जो पेपर झालेला होता तो पेपर आज इथे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाजही व्यवस्थित येत नाही, तरी ही सिरीज अशीच कंटिन्यू होत राहणार आहे आणि कुठल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता चला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे. आणखीन एक सांगू इच्छिते की ही जी PDF आहे ती PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला भेटून जाईल. तर पहिला प्रश्न आहे, एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो, तर 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल? एका सेकंदामध्ये तो किती फेऱ्या मारतो? 6 फेऱ्या मारतो. आता 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60 सेकंद. आणि 15 सेकंद हे किती सेकंद झाले? टोटल झाले हे 75 सेकंद. म्हणजे एका सेकंदात 6 फेऱ्या मारतो, तर 75 सेकंदात किती फेऱ्या मारेल? 75 गुणाकारामध्ये जर 6 केलात तर या प्रश्नाचं उत्तर येईल 450 फेऱ्या मारेल. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका व्यक्तीने 2250 रुपयाचे जे कर्ज आहे ते 5 हप्त्यामध्ये फेडले आहे. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा, इथं थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे, समजून घ्या. प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, तर पहिला हप्ता किती रुपयाचा होता असा हा प्रश्न आहे. तर 2250 रुपयांचे कर्ज 5 हप्त्यामध्ये फेडलेले आहे. 5ने जर याला भाग दिला तर आपणास मधला हप्ता भेटून जाईल. 5 चोक 20, उरले इथे 2, 5 5 25 आणि हे 0, म्हणजे 450चा जो हप्ता आहे तो मधला हप्ता असणार आहे. आता एकूण हप्ते होते 5, म्हणजे हा 3 नंबरचा हप्ता असेल, इथे 2 नंबरचा आणि इथे 1 नंबरचा. आपणास विचारलेला आहे पहिला हप्ता आणि प्रत्येक हप्ता हा मागील हप्त्यापेक्षा 50 रुपयांनी जास्त होता, म्हणजे 2 नंबरचा जो हप्ता आहे तो 50 रुपयापेक्षा कमी असणार आहे, म्हणजे तो असणार आहे 400 रुपयाचा. आणि याच्यापेक्षा 50ने कमी पहिला हप्ता असणार आहे, म्हणजे तो असणार आहे 350चा. म्हणजेच पहिला हप्ता किती येणार आहे? 350 रुपयांचा. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की शेवटचा हप्ता किती रुपयांचा होता, तर याच्यामध्ये 50 ॲड करा, ते येणार 500 आणि शेवटचा 550चा हप्ता येणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1, 350. यानंतर पुढील प्रश्न आहे, वडील व मुलाच्या वयाची इथं सरासरी आहे, बेरीज नाही. सरासरी 40 वर्षे आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 आहे. तर वडिलांचे वय किती? आता वडील आणि मुलगा हे 2 व्यक्ती आहेत. संख्या गुणाकारामध्ये सरासरी, तर हे 40 सरासरी आहे त्यांची. एकूण झालं 80 वर्ष. त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज झाली. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 13:3 आहे. म्हणजे वडील आणि मुलगा, वडील 13x पकडलं तर मुलगा 3x, आणि या दोघांची बेरीज आहे म्हणून इथं प्लस चिन्ह घ्या. बरोबर किती येणार? 80. 13 आणि 3 किती झाले? 16x. 16x बरोबर 80. x बरोबर 80 छेदस्थानी 16. 16ने भाग दिलात 80ला तर भाग जाणार आहे 5चा. म्हणजेच आता विचारलेलं काय आहे? वडिलांचे वय किती? वडिलांचं काय आहे? 13x. xची किंमत टाकून द्या 5. 13 5 किती? 65. मुलाचं वय विचारलं तर 5 त्रिक 15 आणि या दोघांच्या वयाची बेरीज किती येणार आहे? 80 वर्षे येणार आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4, 65. यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्तुळाचा संबंध परिघाशी आहे, तर आयताचा संबंध कशाशी आहे? तर आयताचा संबंध असणार आहे परिमितीशी. यानंतर पुढील प्रश्न,
0.3 गुणाकारामध्ये 0.03 गुणाकारामध्ये 0.003 बरोबर किती? आता या ठिकाणी दशांश चिन्हाचा विचार न करता या 3चा 3 वेळा गुणाकार आहे, म्हणजे 3चा घन किती येणार आहे? 27. आता किती अंक सोडून दशांश चिन्ह आहे ते बघा. इथं 1, इथं 2 आणि इथं 3, म्हणजे टोटल जे आहे ते 6 अंक सोडून दशांश चिन्ह आहेत. मग 6 अंक सोडा. 1, 2, हे 3, 4, 5 आणि 6. इथं दशांश चिन्ह द्या आणि इथं शून्य घ्या. 0.0000027, म्हणजे प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका वर्गातील मुलांचे सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचे सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुले असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात किती मुली आहेत असा हा प्रश्न आहे. तर मुले दिलेले आहेत, मुलांचे सरासरी वय दिलेले आहे 15.5, आपण x घेऊया. त्यानंतर मुलींचं दिलेलं आहे, मुलींचं काय दिलेलं आहे? 16.5x आणि 30 मुले आहेत. सर्व मुले किती आहेत? 30, आणि त्यांच्या वयाची सरासरी किती आहे? 16 वर्ष. म्हणजे 30 गुणाकारामध्ये 16 केलं तर किती येणार आहे? 480. 15.5x आणि 16.5xची बेरीज येईल 32x बरोबर हे 480. x बरोबर 480ला जर भाग दिलात तर x बरोबर येणार आहे 15. म्हणजे x आता हे 15 मुले आणि 15 मुली, कारण एकूण किती आहेत? 30. मग त्याच्यामध्ये 15 मुले असणार आणि 15 मुली असणार, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2, 15. यानंतर पुढील प्रश्न आहे, 18 मजुरांना एक काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर तेच काम 6 मजूर किती दिवसात पूर्ण करतील? 18 मजुरांना एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 15 दिवस. तर 6 मजुरांना किती दिवस लागतात? मजूर जास्त आहेत, दिवसांची संख्या कशी आहे? 15 दिवस लागत आहेत. मजूर झाले कमी, म्हणजे दिवस जास्त लागणार आहेत. 6 × 6 आणि 6 × 18, 15 त्रिक किती? 45 येणार आहे. या ठिकाणी तिरपा गुणाकार करू नका. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 45. त्यानंतर पुढील प्रश्न, एका संख्येला 2ने भागण्याऐवजी 2ने गुणले असता उत्तर 8 आले तर खरे उत्तर काय? बाय ऑप्शन ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सॉल्व करू शकता. आता ती संख्या माहीत नाही, ती संख्या कोणती आहे? x आहे. या x संख्येला 2ने भागण्याऐवजी, म्हणजे या संख्येला काय करायचं होतं? 2ने भाग द्यायचं होतं. त्याऐवजी काय केलं? x ला 2ने गुणले तर उत्तर किती आलं? 8 आले. म्हणजे ह्या x ला 2ने भागायचं होतं, पण 2ने गुणल्यानंतर 8 आले. आता कोणत्या संख्येला 2ने गुणल्यानंतर 8 येणार आहेत? तर 4ला 4 गुणाकारामध्ये 2 केले तर 8 येणार आहेत. म्हणजे खरे उत्तर काय म्हटलेलं आहे? तर x आपण 4 घेऊया आणि छेदस्थानी 2, 2ने भाग दिला तर उत्तर किती येणार आहे? 2. म्हणजेच खरे उत्तर काय येईल? 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, 10 संख्यांची सरासरी 20 आहे, त्यापैकी 6 संख्यांची सरासरी 15 आहे आणि शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती? 10 संख्यांची सरासरी किती आहे? 20. संख्या गुणाकारामध्ये सरासरी 10 आणि 20चा गुणाकार येणार आहे 200. त्यानंतर पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती आहे? 15. 15 सख किती? 90. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी किती आहे? 16. 16 त्रिक किती? 48. आता यांची बेरीज करा. हे किती झाले? 138. 7वी झालेला आहे. 10वी संख्या पाहिजे. 10वी संख्या कोणती? तर ह्या 6 आणि 3 9 संख्यांची बेरीज एवढी झाली. मग 200 मधून जर 138 वजा केलात तर शिल्लक राहणार आहेत 62. म्हणजे 10वी संख्या कोणती असणार आहे? 62. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, एक दुकानदार जो आहे तो 10 रुपये प्रति या दराने 200 बल्ब आणतो. त्यातील 10 बल्ब खराब निघाल्यामुळे त्याने ते फेकून दिले. उरलेले बल्ब 12 रुपये प्रति दराने विकले तर त्याला किती टक्के फायदा झाला? 10 रुपये प्रति या दराने तो 200 बल्ब आणतो, म्हणजे त्याची खरेदी किंमत किती झाली? 2000 रुपये झाली. 10 बल्ब खराब निघाले. आता 200 मधून 10 गेले, म्हणजे शिल्लक राहिले किती? 190 बल्ब शिल्लक राहिले. आता 190 जे बल्ब होते ते 12 रुपये प्रति या दराने विकले,
ज्यांचा गुणाकार केला तर येणार आहे 2280. खरेदी किंमत होती 2000, विकली 2280ला. आता किती टक्के फायदा झाला म्हटलेला आहे. खरेदी किंमत छेदस्थानी लिहा 2000, वर फायदा झाला आहे 280 रुपयांचा आणि गुणाकारामध्ये 100. हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. हा इथला कॅन्सल झाला. 2 ने भाग द्या, भाग जाईल 14चा. म्हणजेच किती टक्के फायदा झाला तर 14% फायदा झाला. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, प्रज्ञाकडे जेवढे 2 रुपयाची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयाची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण 196 रुपये आहेत, तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती. आता 2 रुपयाची म्हणजे 2 रुपयांची जेवढी नाणी आहेत, एक्स नाणी आहेत, तेवढीच 5 रुपयांची नाणी आहेत, 5x. आणि एकूण त्यांची किती नाणी आहेत, 196 नाणी आहेत. 2x आणि 5x, 7x बरोबर 196. x बरोबर 196 छेदस्थानी 7 केलात तर 7 ने भाग द्या, भाग जाईल इथं 28चा. म्हणजेच 28 नाणी हे 2 रुपयाची असतील आणि तेवढीच 5 रुपयांची नाण्यांची संख्या असेल. x बरोबर काय येणार आहे, 28. यानंतर पुढील प्रश्न, एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने ती जी गाडी आहे ती 20 मिनिटामध्ये किती अंतर जाईल, असा हा प्रश्न आहे. तर 1 तास म्हणजे किती मिनिट, 60 मिनिट, कारण इथं 20 मिनिटामध्ये दिलेलं आहे. मिनिटामध्ये कन्वर्ट करू एका तासाचं. 60 मिनिटामध्ये किती जाते, 42 किलोमीटर जाते. तर 20 मिनिटामध्ये किती जाईल, 20 गुणाकारामध्ये 42 छेदस्थानी 60 करा, 20 1 20, 20 त्रिक 60, 3 ने भाग द्या, 3 1 3 आणि 3 चौक 12. म्हणजे किती जाणार आहे, 14 किलोमीटर जाणार आहे. ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ 4.41 चौसेमी आहे, तर चौरसाची परिमिती किती. आता चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असतं, बाजूचा वर्ग असतो. आता बाजूचा वर्ग म्हणजे 4.41 हा कशाचा वर्ग आहे, 2.1चा वर्ग आहे. म्हणजे बाजू 2.1 आहे आणि चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे 4 गुणाकारामध्ये बाजू. 4 गुणाकारामध्ये 2.1 केला तर उत्तर येणार आहे 8.4. ऑप्शनचा जर विचार केला तर ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका संख्येची 9 पट व 5 पट यातील फरक 96 आहे, तर ती संख्या कोणती. एका संख्येची 9 पट 9x व 5 पट यातील फरक म्हणलेला आहे, म्हणून वजा किती आहे तो फरक, 96 आहे. 9x मधून 5x गेले, शिल्लक राहिले 4x बरोबर 96. x बरोबर 96 छेदस्थानामध्ये 4, 4 ने भाग दिला तर 4 दुने 8 आणि 4 चौक 16. म्हणजे ती संख्या कोणती येणार आहे, 24. ऑप्शन नंबरचा विचार केला तर ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, एका काटकोन त्रिकोणाची उंची 5 सेमी आहे व त्याचा पाया 12 सेमी आहे, तर काटकोन करणाऱ्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती. हा काटकोन त्रिकोण आहे, एक बाजू 5 आहे, एक बाजू 12 आहे. आता जर पायथागोरसचा प्रमेय असेल तर तुमचं एका सेकंदात उत्तर येईल की ती 13 तिसरी बाजू असणार आहे. कर्णाची लांबी 13 असणार आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार केलात तर 5चा वर्ग करा, 12चा वर्ग करा, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144, यांची बेरीज येईल 169. हा कशाचा वर्ग आहे, 13चा. पायथागोरसचे जे त्रिकुटे आहेत ही त्रिकुटे पाठ ठेवा, कारण असं सोडवण्याची तुम्हाला गरज भासणार नाही. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, गोपाळने 15,000 रुपये रक्कम 12% दराने 5 वर्षासाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. सरळ व्याज बरोबर सूत्र माहिती आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले क बरोबर छेदस्थानी काय 100. मुद्दल आहे 15,000, त्यानंतर 12% दर आहे, कालावधी आहे 5 वर्ष आणि छेदस्थानी हे 100. 0 0 कॅन्सल झाले. 15 जशास तसं ठेवा. या ठिकाणी ते 150 आहेत. 12 पंचे किती 60. आता हे 2 शून्य जशास तसं. 15 सख्ख किती 90. म्हणजे 9,000 रुपये सरळ व्याज द्यावे लागेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, दोन संख्यांची बेरीज 12 आहे
आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर दोन संख्यांची बेरीज 12 आहे. बाय ऑप्शन हे सोडू शकता. आता 8 आणि 4 12 होतात. त्याचप्रमाणे 6 आणि 6 12 होतात. 8चा विचार केला तर 8चा वर्ग 64, 4चा विचार केला तर 4चा वर्ग आहे 16 आणि या दोघांची बेरीज केलात तर ती किती येणार आहे? 80 येणार आहे. मोठी संख्या विचारलेली आहे. मोठी संख्या काय येणार आहे? 8. लहान संख्या विचारली तर 4 येईल. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न आहे. गुणाकार दिलेला आहे सरळ सरळ या ठिकाणी. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येचा वर्ग ही 3 अंकी मोठ्यातील मोठी संख्या आहे? या ठिकाणी ऑप्शन नंबर 2चा जर विचार केला तर 30चा वर्ग आहे 900. म्हणजे ही 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या असणार आहे. नंतर पुढील प्रश्न आहे. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल? 32 या संख्येचा वर्ग माहिती असावा. 32 या संख्येचा वर्ग आहे 1024. जर वर्ग काढण्याची मेथड माहिती नसेल तर अगोदर 2चा वर्ग करा, तो येणार 4. 3 आणि 2चा गुणाकार करा, तो येईल 6. 6ची दुप्पट करा, येईल 12. 12ला 2 हातचा आला या ठिकाणी 1. 3चा वर्ग करा 9. 9 आणि 1 किती? 10. म्हणजे याही पद्धतीने तुम्हाला वर्ग करता येतो 1024. आता 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या म्हटलेला आहे. ती मूळ संख्या आहे 997 आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या ती संख्या आहे 11. यांची जर बेरीज केलात 7 आणि 1 8, 9 आणि 1 10ला 0, हातच्याला 1, परत हे 10 म्हणजे 1008 येणार आहेत. ह्या 1008 मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 या संख्येचा वर्ग मिळेल म्हटलेला आहे. आता 1024 या 32 या संख्येचा वर्ग आहे. 4चा वर्ग केला तर 4चा वर्ग येणार आहे 16. म्हणजे 8 आणि 6 किती? 14. इथे 2 आणि हे 10 जशास तसं. ऑप्शन नंबर किती आहे? 4. ऑप्शन नंबर आहे 3. 4 या संख्येचा वर्ग केल्यानंतर 32 या संख्येचा वर्ग मिळणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे. रामरावाकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 21 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर जो होता तो होता 47 रुपये लिटर. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले असं म्हटलेलं आहे. आता 26 जानेवारीपासून 2016 पासून म्हटलेलं आहे. 2016 हे लीप वर्ष आहे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर मार्च महिन्यापर्यंत म्हटलेलं आहे. आता जानेवारीचे किती दिवस? तर जानेवारीचा 26 हा दिवस देखील पकडायचा. जानेवारीचे दिवस किती येणार आहेत? मग 26ला पकडून जर तुम्ही पकडलात तर 31 तारखेचा महिना असतो. 6 दिवस येणार जानेवारीचे. म्हणजे इथं जानेवारीचे 6 दिवस. त्यानंतर फेब्रुवारीचे 29 दिवस असणार आहेत आणि मार्चचे किती दिवस? 21 मार्च या तारखेपर्यंत पूर्ण दिवस पकडायचे आहेत. आता यांची बेरीज करा आणि बेरीज केल्यानंतर दुधाचा दर 47 रुपये प्रति लिटर होता म्हटलेला आहे. 47 रुपये प्रति लिटर आणि दररोज 1.5 लिटर दूध म्हटलेलं आहे. 1.5 लिटर दुधाप्रमाणे अर्धा लिटरचे पैसे घ्या आणि या दोघांचा गुणाकार करा, उत्तर तुम्हाला मिळून जाईल. यानंतर पुढील प्रश्न आहे. रामरावांनी 13 क्विंटल गहू 3250 रुपये प्रति क्विंटल या दराने 23 क्विंटल सोयाबीन 4350 रुपये प्रति क्विंटल या दराने एका अडत व्यापाऱ्यास विकले. व्यापाऱ्याने त्यावर 3% अडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील असा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 3250 प्रति क्विंटल या दराने म्हटलेला आहे. किती? 13 क्विंटल गहू यांचा गुणाकार केला तर येणार आहे 42,250. त्यानंतर 23 क्विंटल सोयाबीन 4350 या दराने 23 क्विंटल. तर याचा गुणाकार करा, तो येणार आहे गुणाकार या ठिकाणी लिहून घ्या. आता या दोघांची बेरीज करा. ती बेरीज येईल त्या बेरजेमधून
बेरजेचे 3% काढायचे आहेत, कारण 3% जे आहेत ते अडत दिलेली आहे. याची 3% अडत दिलेली जी काढलात तुम्ही तर ती येणार आहे 4269. मग 4269 यामधून वजा करा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे 1200चे 20%. अतिशय सोपा प्रश्न आहे. 1200चे 20% म्हटलेलं आहे. 00 कॅन्सल करा. किती येणार आहेत 240. ऑप्शन नंबरचा विचार केला तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी कापून समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल. तर या ठिकाणी दिलेलं आहे मीटरमध्ये, विचारलेलं आहे सेंटीमीटरमध्ये. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर तुम्हा सर्वांना माहिती आहे. 1 मीटर बरोबर काय 100 सेंटीमीटर. मग 420ला जर 100 ने गुणला तर तुमचं उत्तर येईल 42,000. त्यानंतर 6 ठिकाणी कापल्यानंतर 7 तुकडे होणार आहेत, म्हणून 7 ने भाग द्या. 7 सख्ख 42. उत्तर किती येणार आहे 6,000. ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे, तर त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलींची संख्या किती, असा हा प्रश्न आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना मुलींची संख्या जी आहे ती मुलांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी. मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा, समजा मुली जर x असतील तर मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहेत. आणि एकूण विद्यार्थी संख्या किती आहे 71. 2x आणि हे 3x, 2x आणि x किती 3x वजा 10 बरोबर 71. 3x बरोबर 71 अधिक 10 म्हणजे 3x बरोबर हे किती येणार 81. जर 3ने भाग दिला तर किती येणार 27 येणार x बरोबर. तर मुलींची संख्या किती येणार आहे या ठिकाणी, तर मुलींची संख्या येणार आहे 27, कारण x ची किंमत 27 आलेली आहे. आणि जर मुलांची संख्या विचारली तर 27ची दुप्पट करा, ती येईल 54. आणि 54मधून 10 वजा करा, किती येणार 44. आपल्याला विचारलेली आहे मुलींची संख्या. या ठिकाणी मुलांचे ऑप्शन सर्व दिलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येक सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात, तर पिशवीमध्ये किती गोळ्या राहतील असं म्हटलेलं आहे. बाय ऑप्शन जर गेलात तर 12ने भाग द्या. 80ला जर 12ने भाग दिलात तर 12 सख्ख 72 येणार आहे आणि 8 गोळ्या शिल्लक राहणार आहेत. म्हणजेच त्या पिशवीत गोळ्या किती असणार आहेत 80 असणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न एक दुकानदार कॅमेऱ्याची छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,600 रुपयाला विकला तर कॅमेऱ्याची छापील किंमत किती. आता छापील किंमत म्हणजेच खरेदी किंमत x बरोबर किती असते 100% असते. 8% सूट देतो म्हणजेच किती इथे येणार आहे 92% बरोबर किती दिलेले आहेत 4,600. मग 4,600 गुणाकारामध्ये 100 छेदस्थानी 92 केलात तर प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 5,000. यानंतर पुढील प्रश्न आहे सुनीलने अनिलकडून 3 वर्ष वापरलेले एक जुने यंत्र 7,29,000 रुपयामध्ये विकत घेतले. जर घसाऱ्याच्या दशे 10 धरला तर अनिलने ते यंत्र किती रुपयाला घेतलेले आहे असा हा प्रश्न आहे. तर अतिशय सोपा हा प्रश्न आहे. किंमत लिहून घ्या. 10% घसारा दर दिलेला आहे. 90 छेदस्थानी 100 गुणाकारामध्ये 90 छेदस्थानी 100 आणि गुणाकारामध्ये 90 छेदस्थानी 100 करा. या ठिकाणची 3 हे 2 आणि हा 3 इथले परत 1 आणि हे 2 शून्य कॅन्सल झाले. इथं शिल्लक राहिले 729. सॉरी मित्रांनो, इथं मांडणी करताना थोडीशी चुकीची झाली. तर जी किंमत आहे ती किंमत लिहा. त्यानंतर 10% घसारा दर दिलेला आहे आणि 3 वर्षे वापरलेले यंत्र आहे. 100 वर लिहा आणि 90 खाली लिहा. 100 वर आणि 90 खाली लिहा. आता हे सोडवलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1.
यानंतर पुढील प्रश्न आहे, आमिरने 2000 रुपयांच्या जितका नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयांच्या भरल्या. जर एकूण रक्कम 16,000 रुपये होती बँकेत भरलेले असेल तर त्यांनी भरलेल्या नोटांची संख्या किती म्हटलेला आहे. 2000 रुपयाच्या जितक्या नोटा होत्या म्हटलेला आहे, म्हणजे 2000 रुपयाच्या समजा x नोटा होत्या तर तितक्याच नोटा 1000 रुपयाच्या होत्या आणि तितक्याच नोटा 200 रुपयांच्या होत्या आणि एकूण किती रक्कम जमा केलेली होती. 16,000 रक्कम जमा केलेली होती. यांची बेरीज जर केला तर हे 2000 एक किती 3000 आणि 3000 हे किती 3200 x बरोबर 16,000. x बरोबर हे 16,000 छेदस्थानी 3200. 0 0 कॅन्सल झाले. 16 1 16, 16 दुने 32, परत 2ने भाग द्या, भाग जाईल 5चा. म्हणजे त्याने भरलेल्या नोटांची एकूण संख्या किती म्हटलेला आहे या ठिकाणी. x बरोबर किंमत किती आलेली आहे 5. म्हणजेच त्याने 2000च्या 5 नोटा भरलेल्या असतील, 1000 रुपयाच्या 5 नोटा भरलेल्या असतील आणि 200 रुपयाच्या 5 नोटा भरलेल्या असतील. म्हणजे एकूण संख्या किती झाली भरलेल्या नोटांची 15. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, x वर्ग अधिक x वजा 72 या राशीचे अवयव खालीलपैकी कोणते. आता अवयव पाडत असताना x वर्ग अधिक x वजा 72, 72चे असे अवयव घ्यायचे की त्यांची वजाबाकी केल्यानंतर 1 हे उत्तर, x म्हणजेच काय 1 हे उत्तर आलं पाहिजे. आता 9 आणि 8चा जर विचार केला तर 9 8 किती 72. मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह द्या, लहान संख्येला वजाचं चिन्ह द्या. म्हणजे अवयव कोणते असणार आहेत, x अधिक 9 आणि x वजा 8 हे त्यांचे अवयव असणार आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असेल, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3 7 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती असा हा प्रश्न आहे. तर 3 व्यक्ती आहेत, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती आहे 24. 24 त्रिक किती 72. तर गुणोत्तर काय आहे 2x अधिक 3x आणि 7x बरोबर हे 72. याची बेरीज केलात तर हे किती येणार आहेत 12x बरोबर 72. म्हणजे xची किंमत किती येईल 12 इकडे जाऊन भागाकारामध्ये होईल, x बरोबर 6 येईल. सर्वात लहान व्यक्तीचं सर्वात लहान गुणोत्तर काय आहे 2x. म्हणजे 6ने जर 2ला गुणाकार केला तर 2 बेसख किती 12 हे सर्वात लहान व्यक्तीचं गुणोत्तर येणार आहे. सर्वात मोठ्या विचारलं तर 42 हे गुणोत्तर येईल. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. फक्त 2 अंकी संख्येमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो म्हटलेला आहे. जर फक्त एक अंकी संख्येमध्ये विचार केला तर तो 20 वेळा येतो. 2 अंकी विचारलेला आहे म्हणून 1 वजा करा, किती वेळा येईल 19 वेळा. ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, 44 परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल असं म्हटलेलं आहे. तर अगोदर चौरसाची परिमिती बरोबर सूत्र माहिती असायला हवं. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू. परिमिती किती आहे 44 बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू. 4 इकडे भागाकारामध्ये येईल, म्हणजे बाजू किती येणार आहे 4ने भाग दिल्यानंतर 11. बाजू किती येणार आहे 11. मग क्षेत्रफळ बरोबर काय असतं, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. म्हणजे 11चा वर्ग किती केल्यानंतर किती येणार आहे 121 येणार आहे. हे झालं चौरसाचे क्षेत्रफळ. आता काय म्हटलेलं आहे की 44 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीनं कमी आहे. आता आपण वर्तुळाचं काढूया. वर्तुळाचा काय दिलेला आहे परिघ दिलेला आहे. वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. परिघ दिलेला आहे 44. 2 गुणाकारामध्ये 22 छेदाने 7 गुणाकारामध्ये किती r. आता 44 गुणाकारामध्ये 7 छेदस्थानी 2 गुणाकारामध्ये 22. 22 1 22, 22 दुने 44. हे 2 2 कॅन्सल झाले. त्रिज्या किती आली 7 आली. आरची किंमत. क्षेत्रफळ बरोबर काय असतं, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr वर्ग. म्हणजे 22 छेदस्थानी 7 गुणाकारामध्ये आरची किंमत किती आहे 7 गुणाकारामध्ये 7 केल्यानंतर क्षेत्रफळ किती येणार आहे 154 येणार आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 आले आणि
चौरसाचे जे क्षेत्रफळ होते ते आले 121. कितीने कमी आहे? तर यांची वजाबाकी करा. कितीने कमी आहे? 33ने कमी आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तिकिटाची किंमत -20ने वाढवल्यास खप -10ने कमी झाला तर उत्पन्नात वाढ अथवा घट किती म्हटलेला आहे? तर या ठिकाणी -20ने वाढल्यास म्हणजे 120 छेदस्थानी हे 100, 100वर वाढलेले आहेत. 10ने कमी म्हणजे 100मधून 10 वजा करा. आता हे जर सोडवलात तर किती येणार? 92, 108 छेदस्थानी 100, 100मधून 108 वजा केला तर 8% काय होणार आहे? वाढ होणार आहे. आणि 100पेक्षा जर कमी आलं तर घट होत असते. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, विकासने एक घड्याळ 6,540 रुपये व दुसरे घड्याळ 3,460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्यांना 10,900 रुपयांना विकली तर त्याला या व्यवहारामध्ये शेकडा नफा अथवा तोटा किती झाला? आता एक घड्याळ 6,540 आणि दुसरे घड्याळ 3,460ला घेतले होते. याची बेरीज करा. ते किती येणार आहे? 10,000 येणार आहे. विकले कितीला आहे? 10,900ला. ही झाली खरेदी किंमत. खरेदी किंमत छेदामध्ये घ्या. फायदा कितीचा झालेला आहे? 900 रुपयांचा झालेला आहे. गुणाकारामध्ये 100. हे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल करा. परत या ठिकाणी हे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल होतील. उत्तर काय येणार आहे? 9% नफा येणार आहे, तोटा येणार नाही. ऑप्शन नंबर 4. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जो पेपर झालेला होता, कोणता झालेला होता की मुंबई लोहमार्ग पोलीस भरती पेपर 2023मध्ये झालेला होता. त्या पेपरमधील मॅथ या प्रश्नांचे पूर्ण विश्लेषण पाहिलेलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.